हाय हॅलो मी रंबा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ना हा व्हिडिओ ना लक्ष्मीपूजन दिवसाचा आहे बरं का। कारण ना लक्ष्मीपूजन दिवशी ना मला दोन ठिकाणी म्हणजे नाही का, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले की साहित्य पण मी दोन दोन आणत असते। तर ना लक्ष्मीपूजन मी घरी एक करत असते आणि मी माझ्या मेडिकलमध्ये एक लक्ष्मीपूजन करत असते। तर ना त्या दिवशी ना मी ना लवकर सगळं घरातलं कामावरून मग मी ना माझ्या मेडिकलमध्ये जात असते आणि मेडिकलमधलं मी लक्ष्मीपूजन करत असते। घरी कसं मी लक्ष्मीपूजनची मांडणी वगैरे छान अशी पूजा करते, तशीच मी माझ्या मेडिकलमध्ये सुद्धा मी लक्ष्मीपूजन करत असते। तर पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला छान असं समजेल सुद्धा। मी माझ्या घरची पण लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तुम्हाला मी ना अपलोड केला आहे। तर हा आहे म्हणजे थोडासा वेळ लागला मला अपलोड करायला। तर छान असं ना दुकानात पण मी लक्ष्मीपूजन घरच्यासारखंच करत असते। तर घरचं आवरून सगळं मी ना 6-6:30 वाजता ना माझ्या मेडिकलमध्ये गेले आणि छान अशी ना आपण घरी कशी पूजा मांडतो तशीच पूजा मांडून मी ना माझ्या दुकानाची पण पूजा करत असते। तर पल्लवी, विहान, मी आणि ना विहानचे पप्पा आम्ही सगळे ना दुकानामध्ये चाललो होतो। तर मध्ये छान असं ना मेंढ्यांचा पाल दिसला होता। तर पल्लवी आणि विहान विचारत होती की ना हे लोक कसं काय लक्ष्मीपूजन वगैरे करतात नाही का छान। तर आम्हाला तिथे सुद्धा दिसलं की त्यांच्याकडनं फुलं वगैरे आणली होती। ते जिथं नाही का असे रानामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष्मीपूजन असतं। त्यांना ना मुलांना ना आम्ही सांगत होतो। तर त्यांना दोघांना सुद्धा खूप छान वाटलं, कारण ना जिथं राहतात ना तिथं असे ते लक्ष्मीपूजन कुठं दसरा प्रत्येक सण त्यांचा असाच रानावनात होत असतो असं मुलांना सांगत असतो। तर ते विचारत होते की त्यांना घर असतं का नसतं का। तर सगळं त्यांना ना त्यांचे पप्पा ना त्यांना सांगत होते की त्यांचं ना प्रत्येक सण असे ना म्हणजे बाहेरच होत असतात। कारण का तर त्यांच्याकडे खूप सारे मेंढ्या असतात, मग त्यांना चारा खाण्यासाठी ना वेगवेगळ्या ठिकाणी बसावं लागतं। तर त्यांना आपल्यासारखे सगळे सण करतात असं ना त्यांचे पप्पा त्या दोघांना ना छान असं आरोची शाळा पण सजवली की लाईन दिलं सोडून छान दिसतंय ना प्रत्येक नारळाच्या झाडाला मध्यभागी। संध्याकाळची वेळ होती आणि सगळीकडे ना थोडा अंधार पडायला लागलेला। तर ना खूप छान असं सगळ्या दुकानावरती रस्त्याने ना छान अशा लाइटिंग वगैरे चालू होते ना। तर आरव आणि विहान आणि पल्लवी ना छान अशा त्यांच्याकडे पाहत होती आणि जाता जाताच ना विहानची पण स्कूल दिसली। तर खूप सुंदर असं ना विहानची स्कूल पण सजवली होती। तर विहान आणि पल्लवी ना त्यांच्याकडे पाहतच नाही का बस होते, कारण ह्या वर्षी ना आमच्या घरावरती ना लाइटिंग वगैरे लावली नव्हती ना। मग त्यांना असं खूप कसतरी वाटत होतं, त्यामुळे ना त्यांना असं वाटत होतं की आपल्या घरावरती लावायला पाहिजे होतं, आपलं घर पण असंच दिसलं असतं। तर विहानपेक्षा पल्लवीला खूप आठवण येत होती, कारण सगळ्यांची घरं पाहून ना तिला खूप कसतरी वाटायचं की आपल्या घरावरती नाही असं तसं। तर तिला मग सांगत होतो आम्ही की नाही का आपण पुढच्या वर्षी खूप छान असं आपलं घर सजवू। ह्या वर्षी आपल्या आबा आजी नसल्यामुळं ना आपल्याला घर सजवता येणार नाही म्हणजे तिला तर पहिलेच सांगितलं होतं। त्यामुळे ना तसं मेडिकलमध्ये पोचलो आणि पोचल्यानंतर ना कारण दुपारीच मी सगळी छान अशी पूजेची मांडणी वगैरे ठेवून म्हणजे करून ठेवलेली, रांगोळी वगैरे काढलेली, पण पाऊस खूप आल्यामुळे ना रांगोळी वाहून गेलेली। छान अशी ना गेल्यानंतर लगेच उंबरठ्याची पूजा केली। उंबरठ्याची पूजा केल्यानंतर पूजेची मांडणी करून ठेवलेली, मग लगेच पूजा पण करून घेतली, कारण ना संध्याकाळच्या वेळेला ना नैवेद्य वगैरे नेलेला। मग दुकानातल्या मंदिरामध्ये घरी आत्ता जी पूजा मांडलेली लक्ष्मीपूजन त्याची पण छान अशी पूजा करून घेतली आणि नैवेद्य वगैरे दाखवून नारळ वगैरे फोडले आणि थोडेसे फोटो काढले मुलांबरोबर छान अशी। तर आवडणी पण लगेच पूजा करून घेतली माझी झाली की लगेच। मग छान असे आम्ही ना सुंदर असे फोटो पण काढले दुकानामध्ये। अशाच पद्धतीने ना मी दरवर्षी घरी जशी पूजा मांडते ना लक्ष्मीपूजन तशी ना मी माझ्या दुकानामध्ये सुद्धा मांडत असते। कारण कसं आहे ना आपला धंदा असतो, मग आपली ती लक्ष्मी असते ना, मग मी घरच्यासारखीच येते पण पूजा मांडत असते। छान अशी पूजा पण झाली आणि घरी जाऊन ना घरची पण लक्ष्मीपूजन करायचं होतं ना। मग आधी मग दुकानातली पूजा केल्यानंतर मग घरी जाऊन घरची लक्ष्मीपूजन मग कन्यापूजन वगैरे करावं लागतं ना। मग छान अशी आमची लक्ष्मीपूजन पण पार पडलं दुकानामधलं, खूप छान वाटलं। आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग ना विहानने छान असं ना दुकानाला नारळ पण फोडला।
दुकानाला नारळ फोडला आणि छान फोटो वगैरे काढून मग आम्ही घरी गेलोत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.